नमस्कार. कृपा आणि शांती असो. आपल्या प्रभू आणि तारणहार येशू ख्रिस्ताकडून कृपा आणि शांती असो. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाचा क्षण आला आहे. आपल्या प्रभू आणि तारणहार येशू ख्रिस्ताच्या कृपेचा संदेश ऐकण्याचा क्षण. आज मी तुमच्याशी एका महान, भव्य, अतुलनीय चमत्काराबद्दल बोलू इच्छितो, ज्याने मृत्यूला थांबवलं आणि जीवन पुन्हा परत आणलं. मी अपॉस्टल मिगेल एंजेलो आहे, इग्रेसिया इव्हँजेलिका ख्रिस्तविवेया चर्चमधून. आणि हे माझ्यासाठी आनंद आणि सन्मानाची गोष्ट आहे की मी प्रभूच्या नावाने एका चर्चच्या पाठिंब्याने तुमच्यासोबत येथे आहे, जेणेकरून आपण एकमेव आणि सार्वभौम देव प्रभू येशू ख्रिस्त यांच्यासाठी गौरवाचे कारण होऊ. मी तुम्हाला एकच वचन, पवित्र शास्त्र जे खरे आहे ते सांगू इच्छितो. ख्रिश्चन धर्म ही एकमेव खरी धर्मप्रणाली आहे. इतर सर्व धर्म हे माणसांनी किंवा आपल्या आत्म्यांच्या शत्रूने निर्माण केले आहेत. चला आपण एका चमत्काराबद्दल बोलूया. कदाचित आज हेच तुम्हाला सर्वात जास्त गरजेचं आहे. कदाचित तुमचं आयुष्य जणू एखाद्या काळ्या बोगद्यात अडकलेलं आहे. तुम्हाला माहित नाही की तुम्ही कुठे चाललात, कुठे जायचंय किंवा तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे. तुम्ही अनिश्चिततेत जगत आहात. कोणतीही सुरक्षा नाही, कोणतीही आध्यात्मिक बांधणी नाही. चला आपण याबद्दल बोलूया. आज मी तुम्हाला बायबलमधील एक उतारा सांगू इच्छितो, जो सुवार्तिक लूकच्या पुस्तकात आहे, जिथे 7व्या अध्यायात असे लिहिले आहे. पुढच्या दिवशी येशू नावाच्या नाईन या शहराकडे जात होता आणि त्याच्यासोबत त्याची शिष्य आणि मोठी गर्दी होती. जेव्हा तो नाईन शहराच्या दरवाजाजवळ पोहोचला, तेव्हा एका विधवेचा एकुलता एक मुलगा मृत्यू पावला होता आणि त्याचा अंत्यसंस्कार निघाला होता आणि शहरातील मोठी गर्दी तिच्या सोबत होती. तिला पाहून प्रभूला तिची दया आली आणि त्याने तिला सांगितलं, रडू नकोस. तो जवळ गेला आणि शवपेटीला स्पर्श केला. जे लोक शवपेटी नेत होते ते थांबले आणि त्याने सांगितलं, तरुणा, मी तुला सांगतो, उठ. जो मरण पावला होता तो उठून बसला आणि बोलू लागला. येशूने त्याला त्याच्या आईकडे परत दिले. सर्वजण भीतीने भरले आणि देवाची महिमा करू लागले. म्हणाले, आपल्यात एक महान संदेष्टा उभा राहिला आहे आणि देवाने आपल्या लोकांना भेट दिली आहे. त्याच्याबद्दल ही बातमी संपूर्ण यहुदा आणि आजूबाजूच्या परिसरात पसरली. चमत्कार. मला चमत्कार हा शब्द खूप आवडतो, कारण मी स्वतः एक चमत्काराचा परिणाम आहे. मी तुम्हाला इथे अनेक वेळा सांगितले आहे आणि जे पहिल्यांदाच आमच्या सोबत आहेत त्यांना सांगतो की मी आज इथे एका टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये तुमच्याशी बोलू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि एका चर्चच्या पाठिंब्याने, कारण मी प्रत्यक्षात चमत्कार काय असतो हे अनुभवले आहे. जेव्हा अंगोलामध्ये लष्करी सेवेत असताना एका अपघातानंतर त्या अपघाताने मला अनेक ठिकाणी जखमी केले, अनेक हाडे मोडली, जवळपास 2 वर्ष रुग्णालयात घालवावी लागली, 20 शस्त्रक्रिया, उतींचा मृत्यू, गँग्रीन झाले. आणि एका CTI मध्ये गहन उपचार कक्षात एक चमत्कार घडला. देवाने मला पुन्हा जीवन दिले. म्हणूनच मी अनुभवाच्या आधारावर बोलतो. मी बोलतो कारण मी एका जिवंत देवावर विश्वास ठेवतो, जो सार्वभौम प्रभू आहे, जो खरा आहे, जो सत्य आहे, ज्याने मला ठामपणे त्याच्याकडे पाहायला शिकवले, कारण मदत त्याच्याकडूनच येते. म्हणूनच ही ओळख पटवून घेणं फार महत्वाचं आहे, कारण ती आपल्याला प्रभू येशूविषयी सविस्तर माहिती देते, जो नाईम नावाच्या एका शहराच्या दिशेने प्रवास करत जात होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मोठा शिष्यगण आणि लोकांचा खूप मोठा समुदाय देखील चालत होता. तर मग आता आपण एक अत्यंत महत्वाच्या आध्यात्मिक घटनेकडे लक्ष देऊया. येथे जीवन आणि नवीन आशा अशा एका व्यक्तीकडे आणि एका अशा कठीण परिस्थितीकडे चालून येत आहेत, जी मानवी दृष्टीने पाहता पूर्णपणे उलटवता येणे शक्य नाही, जी खरोखरच एक पूर्णपणे अपरिवर्तनीय आणि कायमस्वरूपी अशी परिस्थिती बनलेली आहे. येशू, त्याचे शिष्य आणि त्याच्यासोबत असलेली मोठी गर्दी जेव्हा त्या नाईम शहरात पोहोचले, तेव्हा त्यांना काय सापडले? त्याला एक वेगळा मिरवणूक सापडली. तेथे येशू होते, तारणाचा आनंद, अनंत जीवन, आपल्यामध्ये असलेला जिवंत देव, आपल्या अनुयायांसोबत कृपा आणि ज्ञानाने परिपूर्ण. पण नाईम शहराच्या प्रवेशद्वारावर
एक वेगळी मिरवणूक होती, अगदी विरुद्ध. ती एका आईचा अंत्यसंस्कार होता. जी विधवा होती ती खूप रडत होती, कारण ती आपल्या एकुलत्या एक मुलाला दफन करण्यासाठी नेत होती. ही एक मोठी गर्दी होती. एका बाजूला जीवनाची गर्दी, तर दुसऱ्या बाजूला शोक, शांतता आणि वेदनेची गर्दी होती. हे दोन जगांचा विरोधाभास होता. येशू सोबत असलेले लोक जीवनशक्तीने, उत्साहाने आणि प्रकाशाने भरलेले होते, आणि दुसऱ्या बाजूला येशूशिवाय लोक होते मृत्यू, निराशा, तणाव आणि भीतीनं ग्रासलेले. मग लूक सकाळचे 7:13 लिहिलं आहे की तिला पाहून प्रभूला तिची दया आली आणि त्याने तिला सांगितलं, रडू नकोस. म्हणून सांगितलं आहे की दोन गर्दींच्या मध्ये जीवनाची गर्दी आणि मृत्यूची गर्दी येशूने पाहिलं. एक गोष्ट मी शिकलो आहे ती म्हणजे प्रभुदेव, एकमेव देव, प्रभू येशू ख्रिस्त, तो लोकांच्या वेदना दुर्लक्षित करत नाही. तो थांबला. त्याने सगळं थांबवणं. जेव्हा त्याने ती विधवा आई पाहिली जी दुखाने तुटली होती, तेव्हा त्याच्या अंतःकरणातून दयाळूपणाने तो हलला. येशूने त्या स्त्रीचे दुःख जाणले आणि म्हणाला, स्त्री, रडू नकोस. कदाचित तुम्ही म्हणाल, पण हे तर फारच सामान्य वाक्य आहे प्रेरणादाता. प्रत्येक रडणाऱ्या व्यक्तीला कुणीतरी येऊन सांगतं, रडू नकोस. पण त्या शब्दांमध्ये केवळ शब्द नव्हते, त्यापेक्षा खूप जास्त होतं. त्या स्त्रीसाठी ते स्वर्गाकडून आलेले एक आदेश होते. ते अशा गोष्टीची सुरुवात होती जी फक्त देवच करू शकतो. त्याला जीवनाचा चमत्कार म्हणतात. जीवनाचा चमत्कार. पहा, प्रेरित संत पावल हे शिकवतात. त्यांनी इफिस्करांस 2:1 मध्ये सांगितले, इफिस्कर हे एक पत्र आहे, एक एपिस्टल आहे. एपिस्टल म्हणजे प्रेरितांनी लिहिलेली पत्रे. मग त्यांनी इफिस्करांस 2 मध्ये सांगितले, तुम्ही पापांमध्ये आणि अपराधांमध्ये मेलेले असताना त्याने तुम्हाला जीवन दिलं. मला हा शब्दप्रयोग खूप आवडतो, कारण पावल म्हणतात की आपल्यात हा चमत्कार घडवण्याआधी आणि माणसाचा यात काहीही सहभाग नाही, कारण बायबल म्हणते तुम्ही मेलेले असताना त्याने तुम्हाला जीवन दिलं. त्याने तुम्हाला जीवन दिलं. त्याने तुम्हाला जीवन दिलं. हे माझ्यासाठी खूप प्रभावी आहे, कारण मी मृत्यूच्या इतक्या जवळ गेलो होतो. मला मृत्यूचा आणि जीवनाचा वास काय असतो हे माहीत आहे. देवाने माझ्यासोबत जे केलं ते तो तुझ्यासोबतही करू शकतो. मग येशू म्हणाले, पहा, तुम्ही आकाशातील अधिकारांच्या राजाच्या मागे चालत होता. तुम्ही इतर रागाच्या मुलांसारखीच होता. तुम्ही अधिकारांच्या राजाची सेवा करत होता. हीच आमची आयुष्य होती. जो येशूला ओळखत नाही त्याच्यासाठी शत्रू गुलाम बनवतो. अशीच आमची आयुष्य होती. आम्ही आकाशातील अधिकारांच्या राजाची सेवा करत होतो. आम्ही इतर रागाच्या मुलांसारखेच होतो, पण त्याने तुम्हाला जीवन दिलं. हे शब्द जे माझ्यासाठी तरी खूप महत्वाचे आहेत, माझ्यासाठी तरी हे अत्यंत शक्तिशाली आहेत, कारण मला दुसऱ्या बाजूचं काय असतं हे माहीत आहे. मला माहीत आहे जीवन म्हणजे काय, ती घालमेल, ते अनिश्चिततेचं दुःख, आणि तुम्ही स्वतःला म्हणता हे शक्य नाही, हे शक्य नाही. डॉक्टर म्हणाले की हे शक्य नाही. कोणीतरी गुगल पाहिलं आणि म्हणालं, डॉक्टर गुगल असं शिकवतं, तसं शिकवतो. म्हणून बघा, कदाचित तुम्ही ज्या नाट्यातून जात आहात ते बघा. त्या विधवा आईचं नाटक काय होतं. ती रडत होती, तुटलेली होती. कदाचित या स्त्रीने जसं अनुभवले तितक्याच तीव्र काही इतर कारणंही असतील, आणि तुम्ही तुमचं आयुष्य रडण्यात घालवलं असेल. माझे सहकारी मानसशास्त्रज्ञ म्हणतात की कधी कधी रडणं चांगलं असतं, कारण ते आत्म्याला शुद्ध करतं. पण रडणं एक रात्र टिकू शकतं, पण आनंद सकाळी यायलाच हवा. ही स्त्री ती काय अपेक्षा करत होती? काहीच नाही, अगदी काहीच नाही. ती फक्त तिथे तिच्या दुःखावर प्रक्रिया करायला सुरुवात करत होती. समजून घ्यायला लागली होती की तिला एक अपूर्णीय नुकसान झालं आहे. ती आता आई राहिलेली नाही. आता ती प्रत्यक्षात, क्षमा करा हा शब्द, मुलाची अनाथ झाली होती. पण येशू म्हणाला, रडू नकोस. तो जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्याच्याकडे उपाय असतो.
कारण स्वर्ग काहीतरी शक्तिशाली आदेश देत होता. याला विश्वास म्हणतात. मग येशू त्या मृतदेहाच्या पाळण्याला स्पर्श करतो आणि त्या मुलाकडे पाहून म्हणतो, तरुणा, उठ. तुम्हाला माहिती आहे का, येशूने हे अनेक प्रसंगी केलं आहे. जेव्हा लाजर 4 दिवसांपासून मेला होता आणि त्याचा वास येत होता, तेव्हा त्यांनी सांगितलं, दगड दूर करा. आणि त्याने सांगितलं, लाजर बाहेर ये. आणि तो उठला. येशू म्हणाला, तरुणा, उठ. म्हटलं आहे की तो उठला आणि हेच देवाला तुझ्याकडून अपेक्षित आहे. त्याच्या आदेशाने, येशूच्या नावाने मी आज सांगतो, या नैराश्यातून, या वेदनेतून, या भीतीतून, या अनिश्चिततेतून, या असुरक्षिततेतून उठ. हे औषधांचे ढीग जे तुला फक्त जगण्यासाठी घ्यावे लागतात. पुन्हा एकदा शैक्षणिक भाषेसाठी माफ करा. ओठ. देवाला तुझं पलंगाला बांधून राहणं नकोय. देवाला तुझं रुग्णालयात अडकून राहणं नकोय. देवाला तुझं तुरुंगात अडकून राहणं नकोय. देवाला तुझं कडक तीव्र औषधांना बांधून राहणं नकोय, जी एका बाजूने मदत करतात पण दुसऱ्या बाजूने नाश करतात. त्याला तुला साखळ दंडात, नैराश्याच्या आत्म्याला बांधलेलं, आनंदाविना असं पाहायचं नाही. त्यांनी सांगितलं, उठ. कदाचित तू म्हणशील, पण प्रेरित, मी एक विधवा आहे, मी माझा नवरा गमावला आहे, मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होते, तो आता माझ्याकडे नाही. पण येशू सांगतोय, उठ. कदाचित तू म्हणशील, पण मी माझं मूल गमावलं, मी माझा नातेवाईक गमावला, मी माझी नोकरी गमावली, मी माझं करिअर गमावलं. माझं तुम्हाला माहित नाही, प्रेरित, मी 27 वर्ष आणि 6 महिने एका मोठ्या कंपनीत CEO म्हणून काम केलं आणि अचानक त्यांनी सांगितलं, संपलं. कदाचित तू असे काही प्लॅन्स केले असतील जे कधीच पूर्ण झाले नाहीत. कदाचित तुझ्या मनात मोठमोठी स्वप्न असतील. कदाचित तू माणसांवर विश्वास ठेवायला शिकलास. आणि जेव्हा आपण माणसांवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण देवावर विश्वास ठेवत नाही. नक्कीच आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये एक विश्वासाचा काहीसा आत्मा असतो, पण खरी विश्वास माणसावर नसून देवावरच असायला हवा. कदाचित तुझ्या आयुष्यात एखादा मोठा धक्का बसला असेल. कदाचित तू एखाद्या मोठ्या घसरगुंडीला सामोरा गेला असशील. तू या सकाळी पूर्णपणे खचलेला आहेस. कदाचित तुझ्या आयुष्यात तू खूप पैसे कमवले असतील आणि आज तुझ्याकडे कोणाचं प्रेमही नाही. तुझे मुलं आता तुझ्यासोबत नाहीत. कदाचित तू एकटा असशील, इतक्या मोठ्या कुटुंबात असूनही अगदी उलट परिस्थितीत. आणि मी सांगतो, जसं येशू म्हणाला, उठ, आणि असं सांगितलं की तो मृत मुलगा उठला. त्या अशक्यतेतून बोलायला लागला. त्याने जीवन पुन्हा मिळवून दिलं आणि शक्य केलं. हे फक्त येशूच करू शकतो. बुद्ध करू शकत नाही. या पृथ्वीवरील कोणताही दुसरा देव मृताला पुन्हा जिवंत करू शकत नाही. तू बोलायला लागला आणि येशूनी काय केलं? त्याने त्याला त्याच्या आईकडे परत दिलं. जे हिरावून घेतलं गेलं, मृत्यूने जे घेतलं, त्या मुलावर आलेला मृत्यू येशूने ते जीवनात परत दिलं. येशूने त्या मुलाला पुन्हा जिवंत केलं आणि त्याच्या आईकडे परत दिलं. येशू म्हणाला, उठ, आणि तो उभा राहिला. हे सगळं हल्लेलुया बाबा आज या टेलिव्हिजन कार्यक्रमाद्वारे प्रत्यक्षात घडत आहे. तो तुला जे हिरावून घेतलं गेलं होतं ते परत देतो आहे. कदाचित तो तुला सैतानाने तुझ्याकडून हिरावून घेतलेलं आरोग्य, पैसे, कुटुंब, स्वप्न यापेक्षा खूप जास्त परत देईल. येशू परत देतो. तो टोळधाडीनं नेलेलं दुप्पट करून परत करतो. मग पाद्री, या सकाळच्या या शिकवणीचा उपयोग काय? कदाचित अनेक जण त्यांची वेदनेची नाईन जगत असतील. कदाचित तू शहरातून बाहेर पडत असशील, जसं ती आई शहरातून बाहेर पडत होती. कदाचित तू रियो दी जानेरो या शहरातून बाहेर पडत असशील. कदाचित तू एखाद्या स्वप्नातून बाहेर पडत असशील. कदाचित तू एखाद्या लग्नातून बाहेर पडत असशील. कदाचित तू गुंतागुंतीच्या आध्यात्मिक जीवनातून बाहेर पडत असशील. कदाचित तू असह्य वेदना वाहून नेत असशील. कदाचित तुझ्या आयुष्यात इतकी वेदनादायक हानी झाली आहे की आता तुझ्यासाठी उरलेली एकमेव गोष्ट म्हणजे कबरीसारखी शांतता. आज तुझ्याकडे एक निवड आहे. दुःख आणि यातना यांच्या मध्यभागी कधी कधी ही निवड करणं खूप कठीण असते.
पण इब्रानिया सकाळचे 11:27 आपल्याला एक शक्तिशाली तत्व शिकवले आहे. म्हणतो की चला इब्रानियन सकाळची 11:27 पाहूया. तो म्हणतो, विश्वासाने तिने इजिप्त सोडले, राजाच्या रागाने घाबरली नाही, उलट ती दृढ राहिली, जणू काही अदृश्य पाहणारी आहे. मूसा आपल्याला हे तत्व शिकवतो. आपण गेल्या रविवारी यावर बोललो होतो. खरी श्रद्धा अदृश्यावर विजय मिळवते, अशक्य गोष्टींवर विश्वास ठेवते, संकटांसमोर आणि शत्रूसमोरही ठाम राहते. येशू आज तुझ्या आयुष्यात येत आहे. त्याने तुझे दुःख पाहिले आहे, त्याने तुझा वेदना जाणवली आहे आणि तो कृती करत आहे. आज तू म्हणतोस, माझा देव तू कुठे आहेस? आणि तो तुला सांगतो आहे, आता रडू नकोस. शेवटी तू एकटा नाहीयेस. तू किती काळ रडत आहेस याला काही फरक पडत नाही. येशू म्हणाला, उठ. हे तुझ्या आयुष्यासाठी देवाची आज्ञा आहे. तुला यावर विश्वास आहे का? आता तुझा विश्वास उंचाव. येशूला तुझ्या आयुष्यात येण्यासाठी आमंत्रण दे. जसं तो नाईममध्ये गेला, त्या आईच्या दुःख आणि शोकाने भरलेल्या आयुष्यात आणि मुलाला पुन्हा जिवंत केलं, कारण आजही तो हरवलेल्याला पुन्हा जिवंत करतो. जीवन मृत्यूवर विजय मिळवता. तुझ्यासाठी एक नवी कथा, येशूची आणि तारणाची कथा. अपोस्तोल, मला काय करावं लागेल? मला हवंय, मला या खोल गर्तेतून बाहेर पडायचंय, मला या बंधनातून, या गाठींमधून बाहेर पडायचंय, मला झोपेसाठी औषधे घेणं थांबायचंय, मला जगायचंय, मला खरंच जगायचंय अपोस्तोल. कारण खऱ्या अर्थाने फक्त ख्रिस्त येशूमध्ये जीवन आहे. येशू म्हणाला, माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून तू, ज्याने पत्रिका, भूतबाधा, टॅरोट, भविष्य सांगणारे, हस्तरेषा पाहणारे या सगळ्यांवर आपली सहनशक्ती संपवली आहेस, तू ज्याने पास घेतलायस, तू ज्याने डेकदा बाराला गेलास, तू ज्याने अशा एखाद्या शक्तीला स्वतःला अर्पण केलं आहेस जी तुला ओळखतही नाहीस पण जी तुला नष्ट करत होती, आज तुला ही घोषणा करावी लागेल. पण प्रभू येशू ख्रिस्ता, मी तुला स्वीकारतो आणि कबूल करतो प्रभू आणि तारणहार म्हणून. मी विश्वास ठेवतो की तू जगलास, तू मरण पावलास, तू पुन्हा जिवंत झालास, आणि मी विश्वास ठेवतो की मी तुझ्या निर्धाराने आणि सार्वभौमतेने तारण पावलो आहे. तारण आले आहे कारण बायबल म्हणते, जर तू तोंडाने कबूल केलेस आणि मनापासून विश्वास ठेवला की येशू ख्रिस्त प्रभू आहे आणि तो मृतांमधून पुन्हा जिवंत झाला, तर तू तारण पावशील. शब्द अगदी जवळ आहे, तो इथे आहे. शब्दांचा शब्द, पवित्र शास्त्र इथे आहेत, जी जीवन बदलतात, जी जीवन नव्याने घडवतात, जी माणसाला नाईममधून, वेदनेतून, शोकातून, गमावण्यामधून खऱ्या अर्थाने जीवन जगण्यासाठी बाहेर काढतात. देव तुझ्या आयुष्यात आला आहे. तू नाईममधून बाहेर पडलास देवाचे राज्य येशूच्या नावाने जगण्यासाठी. अपोस्तोल, आणि आता मला काय करायला हवे? बरं, मी तुला सांगू इच्छितो की मी एका मोठ्या सेवाकाईचा पाद्री आहे, जी म्हणजे देवाच्या कृपेची बायबलवर आधारित सेवाकाय आहे, जी व्यापारी नाही आणि देवाच्या लोकांसोबत कोणताही व्यवहार करत नाही. ही सेवाकाय प्रभूने उभी केली आहे, प्रेरित पदासह. मी ब्राझीलसाठी अभिषिक्त झालेला पहिला प्रेरित आहे आणि मी इथे त्याच्या नावाने आहे, तुला सांगण्यासाठी. चर्च क्रिस्तो विभेमध्ये ये. नाईममधून, दुःखातून बाहेर पडा आणि चर्च क्रिस्तो विभेमध्ये या. तू उठलास का? तू रडणं थांबवलंस का? तुला जाणवलं का की देवाने एक मार्ग ठेवला आहे? तुला जाणवलं का की त्याची शब्द आपल्या शब्दांपेक्षा कितीतरी मोठी, उंच आहेत? तुला जाणवलं का की देवाचं वचन रिकामं परतलं नाही? तुझ्या हृदयात एक बी पेरलं गेलं आहे, ते आधीच अंकुरित होऊ लागले आहे आणि भविष्यात अत्यंत उत्कृष्ट आणि भरपूर फळं देईल. हे वचन सरकारच्या क्षेत्रातील कोणासाठी, एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या कोणासाठी, किंवा क्रीडा आणि संगीत अशा विविध क्षेत्रातील कोणासाठी तरी नक्कीच आहे. कोणीतरी ज्याने फंक, सांबा या क्षेत्रात काम केलं आहे आणि अजूनही करतो, आणि ज्याने म्हटलं, माझ्या आत एक पोकळी आहे, मला येशूची गरज आहे. त्याने तुला शोधलं आहे. त्याने आधीच ठरवलं होतं जगाच्या पायाभरणीपूर्वीपासून की तू निवडलेला आहेस, प्रेमात पूर्वनियोजित आहेस.
कदाचित तू आयुष्यभर असं वाटत होतं की आयुष्य कधीच संपणार नाही, बरोबर ना? बहुतांश लोक असे जगतात जणू ते कधीच मरणार नाहीत, आणि काही लोक मरतात पण कधीच जगलेले नसतात. पण आयुष्य आलंय. उठ, उभा रहा आणि येशू ख्रिस्तासोबत तेजस्वी हो. आमेन. माझा सन्मान केल्याबद्दल खूप धन्यवाद, आणि मला तुझा पाद्री होऊ दिल्याबद्दलही धन्यवाद. जे फक्त दुरून पाहतात, आमच्या कॅथेड्रल पासून दूर इतर ठिकाणी आहेत, त्यांचेही मनापासून आभार. माझं प्रेम, माझी प्रार्थना, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाचं प्रेम आणि पवित्र आत्म्याच्या गोड दिलासा तुझ्या आयुष्यासाठी. मी तुझी वाट पाहतोय. खरं तर येशू तुझी वाट पाहतोय. कृपा आणि शांती प्रभूच्या नावाने.